अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी हा पूर्णतः हतबल झालेला आहे। जे पीक आहे ते उपपीक आत्ताही पाण्यात आहे। 2 दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली होती। मी दाखवतोय कापसाचं पीक आहे। या कापसाच्या पिकामध्ये आहे बीडच्या शिरूर तालुक्यातला रायमोहा परिसरातला हा सगळा शेतशिवार आहे। आणि समोर जर पाहिलं तर अशा पद्धतीनं हा कापूस आहे आणि कापूस हा पाण्यामध्ये भिजून याला शेवाळ सुद्धा आलेले आहे। इथंच दुसरीकडे बघितलं तर या झाडाला ज्या दोड्या आहेत त्या 4-5 लागलेल्या जे बोंड आहेत तेवढेच आहेत, त्याच्यानंतर त्याची वाढ होणार नाही। पुढे जर बघितलं आपण तर एकंदरीत सगळी जर परिस्थिती बघितली तर कापूस पूर्णतः खराब झालेला आहे। विशेषतः शेतकऱ्यांचा कापूस हा नगदी पीक समजला जातो, त्यामधून जर उत्पन्न मिळालं तर त्याच्यावरती खूप सारे आर्थिक गणित बांधलेले असतात। माझ्यासोबत शेतकरी आहेत। नेमकं बाबा काय नुकसान झालं आता आपण बघतोय, तुमचं ही गुडघ्या इतकं पाणी आहे, मी सुद्धा या पाण्यामध्ये उतरलेलो आहे आणि बोंड जर बघितले तर समोर हे अशा पद्धतीने बोंड झालेले आहेत। काय नेमकं सरकारकडे मागणी असेल आणि हे नुकसान झालेलं, हे नुकसान किती पटीचं नुकसान आहे काय सांगाल? पूर्ण खराब झालं सर। हे त्यात काही राहिलं नाही। जवळपास ह्याला इतका खर्च झाला असतो की खत बी हे जवळपास पूर्ण 70,000 खर्च झाला पूर्ण। अच्छा, एकरी कापसासाठी किती खर्च येतो ना? आता एकरी 20-25,000 खर्च होतो एकरी सर। अच्छा, ह्याला एकरीला आता यात काही राहिलं नाही, पूर्ण हे नासून गेलं पूर्ण, काही निघणार नाही, फुटणार नाही, काही नाही, काही त्याच्या मुळ्या सडल्या पूर्ण सरळे। आता काही बुंडे घे हे पूर्ण हे गाठी बनल्याचे, ह्याच्यात काय निघत नाही, ह्याच्यात कीड पूर्ण हे। अच्छा, हे काही निघणार नाही याच्यामध्ये। काय मागणी सरकारकडे? हे अनुदान द्यावे नाही, पीक विमा द्यावा, आर्थिक मदत करावं चांगली नुकसानमध्ये। आता नेमकी ही परिस्थिती आहे। या परिसरातले शेतकरी कोणती पिकं सगळी खराब झालेली आहेत? आता इथं तर मला कापूस दिसतोय, पलीकडे सोयाबीन आहे, आणखी कोणती पिकं जी शेतकऱ्याला त्यातून उत्पन्न मिळणार होतं मात्र पूर्ण उद्ध्वस्त झालं? जसं की कापूस, सोयाबीन, उडीद, बाजरी, तूर हे असे सगळे पिकं जसे की अति पावसामुळे सगळे जवळपास शेती उद्ध्वस्त झालेली आहेत। तुम्ही स्वतः आता पाण्यात उभे आहेत, ही पाणी म्हणजे शेती होती, या शेतीमध्ये कापूस जसं तूर आहेत, बाजूला उडीद, सोयाबीन सगळे पिकं गेलेले आहेत। आणि याच्यात आमची आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना एकच मागणी आहे की बुवा हे तुम्ही स्वतः येऊन तुमच्या डोळ्यांनी बघितलं आहे, हे एक बीड जिल्हा ग्रामीण मागास जिल्हा भरपाई आहे। ते नुकसान भरपाई देत असताना सरकारने काही निकष लावले, ते निकष योग्य आहेत? कारण ज्या पद्धतीने नुकसान झालं त्या पद्धतीने त्याचं काय होणार आहे नेमकं? नाही, सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावा। ह्या ग्रामीणमधले मुलांची शिक्षणाची फीस असेल किंवा हे जे काय पीक उद्ध्वस्त झालेले आहेत, जमिनीचं नुकसान एवढं झालेलं आहे। तुम्ही अजून समजा इथं रस्त्याच्या कडेला आहेत, आजूबाजूला गेल्यानंतर नदीच्या काठी, वड्याच्या काठी, जसं की एकदम आमच्या जमिनीसुद्धा एकदम वाहून गेलेल्या आहेत, सध्या वाहून गेलेल्या आहेत। एकंदरीत जर परिस्थिती बघितली, मी पुन्हा एकदा दाखवायचा प्रयत्न करतो। हे जी कापसाची बोंड आहेत ही पाण्यामध्ये बोंड आहेत। समोर जर बघितलं आपण बोंड जर हे करून पाहिलं, फोडून जर पाहिलं तर अशा पद्धतीने हे सडून गेलेला कापूस आहे। जर हे पांढरं सोनं अशा पद्धतीने सडून गेलेलं आहे, फक्त हे पांढरं सोनंच सडून गेलेलं नाही तर शेतकऱ्याच्या स्वप्नावरती सुद्धा आता माती फिरलेली आहे। एकंदरीत कशा पद्धतीने घर संसार चालवायचा यासह अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत। त्यामुळं या शेतकऱ्याला आता धीर आणि आधार देण्याच्या अनुषंगानं काही पाहिलं जाणार, काही देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आजोबा, नेमकं आता काय नुकसान झालेलं आहे? असा पाऊस कधी बघितला होता तुम्ही? आमच्या कळण्यापासून असं पाऊस नाही झालेला। हां, आणि काय आता नुकसान ते झालं? आता सगळंच नुकसान झालं नाही, सगळे कापूस गेला, तुरी गेल्या, सोयाबीन गेली, उडीद गेला, सगळंच गेलं, काहीच राहिलं नाही ना आमचं। आता कसं जगायचं आम्ही हे सांगा। आता अजितदादा यायला लागले, काय म्हणणं असेल त्यांना? जी नुकसान भरपाई दिली जाते ती कशा पद्धतीची मदत आहे आणि हे नुकसान झालेलं किती प्रमाणातलं? आता हे नुकसान लय झालं ना, भरपूर 25-25 हजार रुपये एवढ्या एकराला जाते। त्याच्यानंतर खत मी सगळं कष्ट खुरपण हे जर सगळं बारीक विचार केला तर लय लांब जातं। आणि आता अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे, त्यातून हे भागून निघेल असं वाटतंय? नाही ना, नाही होणार, नाही होणार। बघा, हे शेतकऱ्यांचे बोल आहेत। विशेषतः मला महत्त्वाचं सांगायचं आहे, सरकार आता जे कोरडवाहू जमीन आहे त्यासाठी 8,000 रुपये आणि जी बागायत जमीन आहे त्यासाठी 13,000 रुपये अशा पद्धतीचे निकष आहेत, त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत। मात्र जर प्रत्यक्ष वस्तुस्थिती बघितली तर 25,000 रुपये कापसाला एकरी खर्च येतो आणि जर सरकार 8,000 रुपये आणि 13,000 रुपये देणार असेल तर शेतकरी त्या कर्जाच्या खाईतून बाहेर येईल का आणखी कर्जाच्या खाईत जाईल का? तर या पिकावरती जे बघितलेली स्वप्न होती ती स्वप्न तर गेलीच, मात्र आता पुढचं जे गणित आहे ते कशा पद्धतीने मदत आहे, वर्षभर कशा पद्धतीनं राहायचं यासह अनेक सारे प्रश्न निर्माण होत आहेत। त्यामुळे साहजिकच जो इथला शेतकरी खचून गेलेला आहे, आता प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे। ज्या पद्धतीने शेतात पाणी त्याच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यातसुद्धा पाणी आहे। हे डोळ्यातलं पाणी पुसायचं काम मायबाप सरकार करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।